हाय एव्हरीवन, मी अनिता बोलत आहे। तर मी माझा एक्सपिरियन्स तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगत आहे। म्हणजे मी स्वतःसाठी कढीपत्त्याचं चॅलेंज घेतलं होतं। म्हणजे 30 दिवस आपण कढीपत्ता खायचा आणि त्याचा रिझल्ट काय येतं ते स्वतः एक्सपिरियन्स करायचं। तर मी हा व्हिडिओ पर्सनली माझ्यासाठी मी बनवला होता की ह्याचा एक्सपिरियन्स एक्झॅक्टली कसा आणि काय येतं। तर मी आता चला पुढे सांगते तुम्हाला। तर आता मी सांगते की मी हे 30 दिवसाचं घेतलेलं चॅलेंज कढीपत्ता खायचं। मी फर्स्ट डे मध्ये खाल्ला तर कसं तर वेगळंच टेस्ट लागत होतं आणि मी ते खाल्लं। म्हणजे मी ते आमोशापोटी खाल्लेलं। म्हणजे सकाळी फ्रेश होऊन आपलं पाणी न पिता डायरेक्टली मी आमोशापोटी म्हणजे काही न खाता पहिला कढीपत्ता खाल्ला आणि मग थोडंसं असं टेस्ट जरा वेगळीच होती। तर खाल्ला तर काही जरासं वेगळं लागत होतं। नंतर मी ते सेकंड डे पण खाल्लं तर थोडंसं वेगळं टेस्ट लागत होतं। थर्ड आणि फोर्थ डे मध्ये मी चालू केलं खायला तर मस्त म्हणजे टेस्टी लागायला लागला। म्हणजे त्याचा एक्सपिरियन्स खूप वेगळाच होता। म्हणजे असं काहीतरी खायचं आणि त्याच्यामुळे काही चेंजेस म्हणजे असं खूपच मला आवडायला लागलं। असं वाटलं की मी रोज खावं। तर मी असं कंटिन्यू बघूया खाऊन तर बघूया म्हणून 30 दिवस खायला स्टार्ट केलं। तर हळूहळू मला खूप छान वाटायला लागलं आणि असं आत्ता पण जस्ट 1 महिना होऊन गेला हा व्हिडिओ मी एडिट करते तरी हा मी अजून पण खाते। तर ह्याचा एक्सपिरियन्स कसा आहे म्हणजे मला काय काय एक्सपिरियन्स झाला ह्या 1 मंथ मध्ये काय चेंजेस वाटले हे मी तुम्हाला एक्सप्लेन करत आहे। तर मी आता ते एक्सप्लेन करते। म्हणजे असं की तर पहिली गोष्ट म्हणजे माझे केस गळत होती तर गळण्याचं प्रमाण जरा जास्त झालेलं कारण की जरा पाण्याचं इकडं पाणी जरा खराब असल्यामुळे केस गळत होती। तर मी 1 महिना खाल्ल्यानंतर माझ्यामध्ये केस गळण्याचं प्रमाण थोडंफार म्हणजे खूपच प्रमाण कमी झालंय। आणि त्याच्यानंतर हे कढीपत्ता खायला लागल्यापासून मला म्हणजे पिंपल्स असतात ना, एकदम छोटे छोटे पिंपल्स असतात ते म्हणजे असे छोटे छोटे व्हाईटवाले नाही, व्हाईटवाले सोडून ते दुसरे छोटे छोटे येतात। डॅन्ड्रॉफ पडल्यावर येतं ना आपल्या इथे चेहऱ्यावरती तसे पिंपल्स होते। त्याच्यामध्ये मला थोडेसे चेंजेस वाटले म्हणजे कमी कमी होत गेलं। त्याच्यानंतर अजून चेहऱ्यावर ते डाग असतात ना आपले डार्क स्पॉट त्याच्यामध्ये पण चेंजेस वाटालते कारण की हे मी व्हिडिओ बनवत होती। त्याच्यानंतर मी त्याचं नाही का गुगलला जाऊन त्याचं बेनिफिट काय आहे हे पण मी चेक करत होती की ह्याच्यामुळे आपल्याला काय काय चेंजेस होतील। तर त्याच्यामध्ये मी वाचत पण होती की बाबा कढीपत्ता खाल्ल्यानंतर तर मग हळूहळू माझ्या स्किनमध्ये ने थोडंसं ग्लो येत होता। म्हणजे पिंपल्स ते सगळे पूर्ण गेले आणि थोडंसं ग्लो येत होता आणि काय बोलतात व्हाईट पिंपल नाही तर ते काय बोलतात डार्क स्पॉट असतात ना आपले ते त्याच्यामध्ये ना असं लाईटपणा वाटत होतं मला। ते तर झालं हे स्किनसाठी मी सांगत होते की असं मला स्वतःमध्ये मी चेंजेस दिसत होते। त्याबरोबर मी माझा मोठा एक्सपिरियन्स मी तुम्हाला एक्सप्लेन करते। त्याच्यामध्ये तर हे एक असं आहे की माझं न टाईमावर मला खूप वर्षापासून नाही टाईमावरती खायची सवय आहे। टाईमावर म्हणजे माझं कसं आहे 5:30 ते 6:30 पर्यंत माझं जेवणाचं टायमिंग आहे संध्याकाळचं। त्याच्यानंतर मी कधीच जेवत नाही। काही वर्ष झालं मला नाही का 2-3 वर्ष झालं नाही मला नाही का लेट जरा थोडा उशीर होत होता काही कारणामुळे
आणि त्याच्यामुळे नाही मला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम चालू झाला. ॲसिडिटीचा न टायमावर खाल्ल्यामुळे. पाण्याचा इंटेक करत होती तरी न टायमावर खाल्ल्यामुळे मला ॲसिडिटीचा खूप प्रॉब्लेम होत होता. त्याच्यामुळे माझी चिडचिड होत होती. आणि मला असं म्हणजे मी स्वतःचा एक्सपिरियन्स सांगते की चिडचिड होत होती आणि ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होता न टायमावर जेवल्यामुळे. रुटीन सगळं चेंज एकदाच झाल्यामुळे ते खूप हे होतं. तर मी आता मी हे 1 महिना कढीपत्ता खाल्ला. त्याच्या आधी पण मी स्टार्ट करायच्या आधी पण एक्सपिरियन्स घेत होती. कढीपत्ता खाल्ल्यानंतर काय काय चेंजेस होतात ते मी गुगलवर सर्च करत होती. तर त्याच्यामध्ये मग मला असं हे वाटलं. तर हळूहळू मला 15 ते 20 दिवस झाले ना, त्याच्यानंतर मला ॲसिडिटीमध्ये खूप चेंजेस वाटले. म्हणजे माझी थोडी चिडचिड न टायमावर खाल्ल्यामुळे ॲसिडिटीमुळे. नंतर माझं कसं आहे माहिती आहे का, मी कोणती पण गोष्ट खाल्ली आणि त्याच्यानंतर मी एक्सपिरियन्स केली की आज काय खाल्लं आणि त्यानंतर आपलं अंग दुखतं आहे का किंवा आपल्याला काही ह्याच्यामुळे म्हणजे ॲलर्जी आहे का असं मला नोटीस करायचं सवय आहे. तर मी ह्या 20 दिवसानंतर मी माझ्यामध्ये चेंजेस बघितला. तर माझ्यामध्ये असं मी चेंजेस बघितला की मला ना की चिडचिडपणा कमी झाला. त्यासोबत ॲसिडिटी माझी खूपच चांगली हे झाला. ॲसिडिटीमध्ये खूप चांगले चेंजेस आले. चिडचिडापणा कमी झाला. ॲसिडिटीमध्ये चेंजेस आले. आधीमध्ये पोट दुखत होतं ते पण कमी झालं माझं. आणि स्किनमध्ये पण भरपूर काही चेंजेस झाले. डार्क स्पॉट होते ते म्हणजे थोडे ते पण हे झाले. आणि थोडंसं एकदम लगेच 1 महिन्यामध्ये काही चेंज होत नाही. कोणती पण गोष्ट करायची म्हटलं तुम्हाला 90 डेज पाहिजेत. वेट लॉस असू दे किंवा कोणते पण तुम्ही गोष्टी एक्सरसाइज सवय स्वतःला चांगली सवय लावायची मला ते एका दिवसात काही होत नाही. तर तुम्हाला 21 दिवस ते 90 डेज तुम्ही प्रॉपर चांगलं करायला पाहिजे असं मला वाटतं. मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी सांगते. आणि म्हणजे कढीपत्त्याचा खाल्ल्यानंतर काही भरपूर चेंजेस झाले. तर मी तुम्हाला माझा एक एक्सपिरियन्स सांगते. कढीपत्ता खाल्ल्यानंतर मी 1 महिना खाल्ला नुसतं. मग काही कारणानुसार आमच्या कोणीतरी माझी एकच फ्रेंड आहे तिने मला सांगितलं. तिने मला पहिल्यांदा बघितलं म्हणजे त्यानंतर ती बोलली की तुझं वेट लॉस झालं आहे आणि तू काय केलंस म्हणजे वेट लॉससाठी तू काय केलंस असं ती मला बोलली. तर मी काही केलं नाही असं म्हणजे मी काय सांगितलं नाही. म्हटलं नॉर्मली मी असं करते म्हटलं स्किनसाठी किंवा केस आणि ह्याच्यासाठी ॲसिडिटीसाठी हे आपण चॅलेंज करूया म्हणून असं मी सांगितलं. आणि मी चालू केलं स्वतःसाठी आणि मला एक चांगली सवय लागेल या गोष्टीने मी व्हिडिओ पण बनवला. तर एक निमित्त लागतं ना व्हिडिओ बनवायचं म्हटलं कसं आपण रोज व्हिडिओ बनवायचं आणि रोज आपण ते खायचं. त्यामुळे कसं आपली मिस्टेक नाही होणार. आज व्हिडिओ बनवायचा आहे आज आपल्याला खायचं आहे म्हणजे आपल्याला आज कढीपत्ता खावा लागेल आणि त्याचा तो आपल्याला व्हिडिओ बनवावा लागेल. ह्या एक्सपिरियन्सने मी चालू केलं स्वतःसाठी. तर तो एक वेट लॉसचा माझ्या फ्रेंड बोलली की खूप दिवसानंतर वेळेला ती बोलली तू काय करते. तर माझं वेट लॉसमध्ये पण चेंजेस वाटत आहेत. ती बोलल्यानंतर मी तुम्हाला तिचा एक्सपिरियन्स सांगते की 2 फ्रेंड आहे त्या दोघी फ्रेंडनी मला बोलल्या की तुझं वेट लॉस झालं आहे आणि तू पहिल्यापेक्षा आता म्हणजे खूप पातळ वाटतेस. चेंजेस वाटत आहेत तुझ्या ह्याच्यामध्ये. असाच एक्सपिरियन्स मी आमच्या आजीचा एक्सपिरियन्स वाटला. आता हा व्हिडिओ बनवला त्याच्या 2-3 दिवस आधीच माझ्या आजीने मला सांगितलं की तुझं वेट लॉस झालं आहे खूप चांगलं. ओके तर तू काय करतेस. तर मी काही सांगितलं नाही तिला. मी म्हटलं असं चालू केलं आहे बघू ह्याच्यात काय चेंजेस होत आहेत असं बोलल्यानंतर तुला खूप छान आहे म्हणलं कर असं बोलली आजी आमची. आणि ती बोलली की बाई तुझं वेट लॉस पण झालं आहे आणि खूप छान वाटतं आहे. त्यासोबत
ते तर राहू दे. त्यानंतर मी माझ्या हेअरचं म्हणजे केसांची एक्सपिरियन्स आला की माझी केस गळायची कमी झाले. ओके, त्यासोबत गळायचे कमी झाले आणि माझ्या केसांची लेंथ पण असं वाटते ना थोडेसे वाढलेत. मी का लगेच वाढलेत असं नाही, एका महिन्यात काय असे वाढतील असं नाही, का थोडंसं तरी चेंजेस वाटत आहेत मला माझ्या केसांचा. कारण की मला असं वाटतं ना की मी म्हणजे हे चॅलेंज मी स्वतःसाठी घेतलेलं की बाबा बघू, ट्राय करू. ह्या निमित्ताने आपण कढीपत्ता खायला पण स्टार्ट करणार, एक व्हिडिओ पण होऊन जाईल आपला. तर मी हे केलं, काय बोलतात, म्हणजे मी तेव्हा डिसाईड नाही केलं की माझ्या केसांचा फोटो काढेन किंवा बिफोर आफ्टर असं फोटो बनवेन. असं माझं काही हे डोक्यात आलं नव्हतं. असंच व्हिडिओ बनायचं आपलं हे साधं नॉर्मल चाललेलं. तर माझ्या केसामध्ये काय चेंजेस झाले, ते केस गळायचे तर कमी झाले थोडेफार, म्हणजे सगळेच कमी नाहीत, थोडे खूपच प्रमाणात चांगले कमी झालेत. त्यासोबत म्हणजे केसांची लेंथ वाढल्यासारखं वाटते मला. लेंथ म्हणजे काय झालं, थोडेसे एकदम थोडेसे वाढलेत असं वाटतंय मला. तर हा एक्सपिरियन्स सगळा असा होता. खूप चांगला एक्सपिरियन्स म्हणजे माझं ॲसिडिटीचं खूप चांगलं म्हणजे आहे. कोण कढीपत्ता खाण्यापेक्षा कढीपत्त्याचा ज्यूस पण बनवतात की बाबा कढीपत्ता घेऊन कढीपत्त्याचा ज्यूस बनवून ते पण खातात. खरं कढीपत्ता हे ताजा आणि डायरेक्टली खाल्लेला, चावून खाल्लेला जास्त बेनिफिट होतं असं मला वाटतं. म्हणून मी काय केलं ना, पूर्ण महिन्यामध्ये मी कढीपत्ता हा चावून खायला लागली. आणि 10-15 दिवस झाले. त्यानंतर असं वाटायला लागलं की कढीपत्ता असं म्हणजे थोडं पण त्याचं असं हे वाटत नव्हतं. असं मला स्वतःहून वाटत होतं की मी रोज कढीपत्ता खावं, रोज कढीपत्ता. असं बोलतं ना, सगळ्यांना कसं पाणीपुरी आवडतं आणि पाणीपुरीला बघितल्यानंतर आपण कसं किंवा चला आता पाणीपुरीवाला इथे बसला तर आपण आज पाणीपुरी खायला पाहिजे, म्हणजे काय बोलतात, पाणी सुटतं बोलतात ना तोंडाला काही चांगल्या वस्तू दिसल्यानंतर. तर तसं माझ्यासोबत म्हणजे कढीपत्ता कुठे पण दिसला तर मी एक कढीपत्त्याचं पान घेते आणि खाते आणि मला ते टेस्ट खूप चांगली, म्हणजे असं ते पाणीपुरी खाल्ल्यासारखंच वाटतं. म्हणजे काय माहिती, खूप छान वाटायला लागलं मला ते खाल्ल्यापासून. आणि चेंजेस पण भरपूर चांगले झालेत आणि खूप छान वाटतं मला. तर मी असं विचार करते, मी हे 1 महिनाच केलेला, तर हळूहळू मी असा विचार करते की मी हे रोज मॉर्निंगला रूटीन करणार आहे माझ्यासाठी, की रोज कढीपत्ता आमोशापोटी खायचा. आणि त्यानंतर अजून काही चेंजेस होतात का आपल्यामध्ये, स्किनमध्ये किंवा हेअरस्टाईलमध्ये, अजून वेट लॉसमध्ये. ओव्हरऑल कढीपत्त्याचं बेनिफिट तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, खूप चांगले कढीपत्त्याचे बेनिफिट आहे. हे खूप चांगले बेनिफिट आहेत कढीपत्त्याचे. हे माझा एक्सपिरियन्स असा होता हे सर्व. तर मी आता असा विचार करते की मी 1च महिना खाल्ला आहे, तर मी अजून एक्सपिरियन्स करते की मी अजून 2 महिने खावे आणि अजून त्या 2 महिन्यानंतर अजून माझा एक्सपिरियन्स म्हणजे माझ्यामध्ये किंवा मला काय वाटतं, माझ्या एक्सपिरियन्स ह्याच्यामध्ये काय चेंजेस वाटत आहेत हे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगावं. तर हा व्हिडिओ खूप मोठा आहे, खूपच मोठा झाला आहे. कारण की हा व्हिडिओ मी बनवताना म्हणजे ओव्हरऑल फर्स्ट डेला व्हिडिओ बनवला ना, ते 30 डेपर्यंत पूर्ण व्हिडिओ आहे हा 30 डेजचा. खूप लॉंग व्हिडिओ झाला आहे, तर ह्याला मी शॉर्ट नाही करू शकत. हे मी माझा एक्सपिरियन्स सांगते की मला खूप चेंजेस वाटत आहे. तर कुणाला असं वाटलं की बाबा कढीपत्ता खाऊन काही आपल्याला म्हणजे हेअरमध्ये किंवा केस गळत असतील किंवा स्किनसाठी किंवा ॲसिडिटीसाठी, तर मला बेस्ट तर हे ॲसिडिटीसाठी खूप छान वाटलं. कारण मला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होता आणि मला नाही पहिल्यापासून सवय की लवकर जेवायचं,
काही महिन्यामध्ये मला ते काही महिन्यामध्ये ते काही जमलं नाही आहे न जेवल्यामुळे. त्यामुळे ॲसिडिटीचं प्रमाण वाढलेलं आणि त्याच्यामुळे माझी चिडचिड पण होत होती. तर मग मी हे स्वतःसाठी एक सवय लागण्यासाठी मी 30 डेजचं सेल्फ म्हणजे स्वतःलाच सवय लागण्यासाठी एक व्हिडिओ बनवायचा म्हणून मी डिसिजन घेतला. आणि ह्याचा एक्सपिरियन्स मी तुमच्यासमोर सांगते. कुणाला हे असं वाटत असेल की बाबा आपण खाऊन म्हणजे काही कढीपत्ता खाऊन काय बेनिफिट होतं हे चेक करायचं असेल तर तुम्ही 21 दिवस ते 1 महिना पूर्ण 1 महिना 1 महिना तुम्ही खावा. 1 महिन्यामध्ये तुम्हाला हळूहळू चेंजेस वाटतील. त्याच्या आधी तुम्ही समजा 30 डेजचं तुम्ही चॅलेंज पण चालू करायचं असेल तर तुम्ही आधी असं डिसाईड करा की तुम्हाला फर्स्ट डेला नाही आवडेल, कसं म्हणजे टेस्ट बिलकुल नाही होणार, सेकंड डेला पण नाही होणार, थर्ड डेला 4th 5thपासून तुम्हाला खूप आवडेल. आणि त्याच्यामध्ये हळूहळू तुम्ही 30 डेज चालू केला तर हळूहळू तुम्हाला खूप चांगला एक्सपिरियन्स पण येईल की बाबा काय चेंजेस होतील तुमच्यामध्ये. तर तुम्ही काय करा, चॅलेंज चालू करशीला. समजा आता कुणाला कसं पिंपल्स येत असतील, कुणाला कसं हेअर लॉस होत असेल, कुणाला वेट लॉस मग करायचं असेल, आणि कुणाला समजा हे काय बोलतात पिंपल्स, केस, वेट लॉस आणि बेस्ट ह्याच्यासाठी पण आहे बोलतात डोळ्यांसाठी. डोळे म्हणजे कुणाचे चुरचूर करतात किंवा असं वाटतं की जास्त मोबाईलचा यूज केल्यामुळे तर डोळ्यांसाठी पण कढीपत्ता चांगला आहे. कोण हे पण कढीपत्त्याची चटणी पण बनवतात आणि डेली ह्याच्यामध्ये यूज करतात कढीपत्त्याचं. त्यापेक्षा मला असं वाटतं की फ्रेश कढीपत्ता तुम्ही रोज खायला पाहिजे. एखादा स्वतःसाठी एक सवय असे लावून घ्या की बाबा तुम्ही सकाळी उठला की ब्रश आपला झाला की तुम्ही तो कढीपत्ता फ्रेश कढीपत्ता तुम्ही खायला पाहिजे. खाल्ल्यानंतर काय चेंजेस होतात ते तुम्हाला समजेलच. त्याच्या आधी तुम्ही स्वतःचा समजा पिंपल होत असेल तर त्याने ते चॅलेंज चालू करायच्या आधी तुम्ही काय करा, पिंपल्स असतील तर तुम्ही तुमच्या फेसचा फोटो काढून ठेवा, फेसचे फोटो काढून ठेवा. आणि त्यानंतर तुम्ही काय करा, तो चॅलेंज तुम्ही 1 महिना करा. ओके. आणि त्यानंतर 1 महिन्यानंतर तुम्ही तुमचा परत फोटो काढून घ्या. ओके. आणि तुम्ही बिफोर आफ्टरमध्ये चेक करा. आणि त्यासोबत तुमचे समजा फ्रेंड असतील किंवा फ्रेंड्स असतील किंवा बहीण भाऊ असेल तर तुम्हाला 1 महिन्यानंतर त्यांना विचारा की माझ्या फेसमध्ये काही चेंजेस झालेत का. कसं आपल्याला समजत नाही की ते समोरचा माणूस आपल्याला बघेल तेव्हा आपल्याला समजतं. आपल्याला स्वतःला समजणार नाही की आपल्याला फेसमध्ये काही चेंजेस झाला. तर हाच प्रकार माझ्यासोबत झालेला. कारण की मी हे पूर्ण 1 महिना कंटिन्यू केला. नंतर मला समोरूनच विचारलं की माझ्या आजीने विचारलं वेट तुझं हे खूप कमी झालं आहे आणि तू काय करते असं विचारलं. तर मी नॉर्मली असंच बोललं की असं मी करते म्हणून, म्हणजे कढीपत्ता खाते आणि आमावस्यापोटी आणि केस गळायचे आणि स्किनमध्ये आणि तिला मी ते माझ्या आजीला हे पण विचारलं की माझ्या स्किनमध्ये तुला काही चेंजेस वाटतात का. तर माझ्या आजी बोलली हो असं बोलली. कारण की मी तिच्या घरी एकदा आधी गेलेली तेव्हा तिने माझा फेस बघितलेला, फेसमध्ये आणि पिंपल्समध्ये तिने सर्व असं बघितलेलं होतं. कसं आपण बोलतो ना तर फेसकडे बघून आपण बोलत असतो लेडीज. म्हणजे मोस्टली तर मी लेडीजसोबत बोलते तेव्हा फेसकडेच बघत असते. तर मला असं वाटतं की माझी आजी पण माझ्याकडे बघितलं असेल म्हणून ती बोलत होती वाटते.
तू काय करते आणि काय चेंजेस वाटत आहे तुझ्यामध्ये. तर तेव्हा तिने मला सांगितलं की तुझ्या फेसमध्ये आणि तुझ्या बॉडीमध्ये पण चेंजेस झाले आहेत. वेट लॉसचं पण झालं आहे आणि फेसमध्ये पण चेंज आहे. फेसमध्ये असं चेंज झालं आहे, पिंपल्स, छोटे पिंपल्स येत होते ते कमी झाले आहेत. त्यासोबत ती ते पण बोलली की तुला डाग होते, म्हणजे पिंपल्स आल्यानंतर आपण कसं फोडल्यानंतर ते काळे डाग राहतात ना, ते काळे डाग असे दिसत होते. म्हणजे मी असं नाही बोललं की सगळेच गेलेत असं, कारण की मला माझा फेस कसा आरशामध्येच बघायला मिळेल, त्याच्या काय नीट व्यवस्थित समोरचा माणूस आपल्याला बघेल आणि तो सांगेल, ते एक्सपिरियन्स वेगळा असतो. तर माझी आजी बोलली की गेल्या टायमापेक्षा ह्या टायमाला तुझ्या फेसमध्ये खूप चेंजेस आले. चेंजेसमध्ये असं गाळाला आणि नाकाला आणि ह्या दोन्ही गालाला आणि नाकाला काळे डाग दिसत होते, ते एकदम लाईट डार्क होते. आणि आत्ता बघते ना आजी तर बोलते पहिल्याच्या आणि ह्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. आता तर बिलकुल डार्क दिसत नाही आहे, एकदम लाईट, म्हणजे खूप लाईट झालेत असं ती बोलत होती मला. म्हणजे ती सांगितलं म्हणून मला समजलं की मला खरंच म्हणजे मला चेंजेस वाटत आहेत. मला माझा एक्सपिरियन्स ह्याच्यामध्ये होता की मला नाही की ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होता, तो ॲसिडिटीचा मध्ये मला माझ्या चेंजेस वाटत होता. कारण की माझ्या आजी मला बघितल्यामुळे मला समजलं की आजी बोलते हे बरोबर बोलते. तर मग आजीने बघितल्यानंतर तिचा एक्सपिरियन्स मला सांगितलं की असं असं तुला वाटतंय, म्हणजे तुझ्यामध्ये हे चेंजेस दिसत आहेत. आणि वेट लॉस तर तुम्ही आणि हे काय औषध नाही आहे किंवा मेडिसन नाही आहे, हे तर नॉर्मल आपण लहानपणापासून जेवणामध्ये किंवा कोण चटणी करतं, कोणत्या मसाल्यामध्ये टाकतो, कोण कशामध्ये, म्हणजे हे घरगुती आपण यूज करतो आणि हे काय हानिकारक काही नाही आहे. तर तुम्ही स्टार्ट करायच्या आधी असं करा की तो कढीपत्ता घ्या, स्वच्छ धुवून घ्या आणि चांगल्या रुमालाने ते पुसून घ्या आणि पूर्ण एक कांडी असते ना, पूर्ण ती एक कांडी खावा. खरं तुम्ही हे लक्षात ठेवा, हे खायच्या आधी की तुम्हाला ब्रश करायचं आहे, फ्रेश व्हायचं आहे, ब्रश करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तो कढीपत्ता पूर्ण हळूहळू चावून खायचं पूर्ण. मी हळूहळू चावून खात होती. आणि फर्स्ट डे तर बिलकुल तुम्हाला आवडणार नाही, सेकंड डे, थर्ड डे, फोर्थ डेपासून तुम्हाला आवडेल आणि तुम्हाला खूप चांगले चेंजेस वाटतील. आणि हा व्हिडिओ बनवायचा एकच रिझन होता की मला माझं एक्सपिरियन्स बघायचं होतं की मला काय चेंजेस वाटतात. तर हे मी माझे एक्सपिरियन्स सांगितले आहे तुम्हाला की मला असं चेंजेस वाटतात. आणि मला एक स्वतःला एक चांगली सवय लावून घ्यायची होती की सकाळी एक चांगलं काहीतरी सवय असावी. आणि कढीपत्त्याचा मला एक्सपिरियन्स पण बघायचा होता, त्यामुळे मी हे व्हिडिओ बनवला. थँक्यू.